खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती। तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक मोत्याची फुले म्हणजेच मोत्याचे कानातले। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी घेतलेली आहे 30 गेजची वायर, त्यामध्ये 4 mm चे पर्ल ॲड करणार आहेत। येथे मी 7 मोती ॲड केलेले आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण ते 3 वेळा ट्विस्ट करून घ्यायचे आहेत। जर तुम्ही जास्त वेळा ट्विस्ट केले तर तार तुटण्याची जास्त शक्यता आहे, त्यामुळे जास्तीत जास्त 3 वेळाच आपण ट्विस्ट करू शकतो। नंतर त्याच वायरमध्ये आपण पहिले 7 पर्ल ॲड केलेले होते। आता सेकंड लेयर आपल्याला करायचा आहे, त्यामुळे त्याच्यावरती आपण 5 पर्ल ॲड करायचे आहेत। पहिले होते 4 mm चे, आता वरती घेतलेले आहेत आपण 3 mm चे पर्ल। ते पण पहिल्यासारखे ट्विस्ट 3 वेळा करून घ्यायचे आहेत आणि फिक्सिंग वायरने त्याला फिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण पाहणार आहोत त्याच्यावरती लावण्यासाठी आपण मरून कलरचा क्रिस्टल वापरलेला आहे, तो त्यात ॲड करायचा आहे आणि तोही त्याच्यामध्ये फिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून ते पर्लचे 2 लेयर आणि तो क्रिस्टल फिक्स होईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जेवढ्या व्यवस्थित पद्धतीने तुम्ही त्याला फिक्स करून घेणार आहात, तितक्यात छान पद्धतीने ते फिक्स होईल, जेणेकरून ते हलणार नाही आणि फिनिशिंग पण चांगली येईल। आता इथे मी इयरिंग बेस स्टड घेतलेला आहे, त्याची फिरकी काढून घ्यायची आहे आणि त्या स्टडला ते जे आपण केलेले तयार फूल आहे ते फिक्स करून घ्यायचे आहे। एक्सेस जी वायर राहिलेली आहे ती आपण इथे कट करून घेतलेली आहे आणि जी लॉंग राहिलेली वायर आहे त्या वायरने आपण त्या स्टडला ते तयार केलेले फूल फिक्स करून घेत आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या स्टडला होल आहेत, त्या होलमधून आपण ते पास करून फिक्स करून घेऊ शकतो। तर येथे आपले तयार आहे मोत्याचे फूल। एक्सेसची वायर राहिलेली आहे ती आपण इथे कट करून घेतलेली आहे आणि त्याला फिरकी बसवून ते फूल तयार आहे। अशाच पद्धतीने आपण दुसरेही फूल बनवू आणि हे बघा, सुंदर अशा पद्धतीने पारंपरिक फूल इयरिंग तयार आहे। कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा। धन्यवाद।